बेस्ट बिफोर एक्सपायरी किंवा यूज बाय हे दिनांक आणि मॅन्डेटरी व्यवस्थित पाहिजे, त्याच्यानंतरचं वापरायचं नाही. निव्वळ प्रमाण म्हणजे किती, नेट ज्याला म्हणू ते किती आहे. उत्पादक किंवा पॅकिंग करण्याचे नाव व संपूर्ण पत्ता हे मॅन्डेटरी आहे. आणि कोणत्याही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे संघटन, फॅट, SNF, पोषण मूल्य, सेंद्रिय, नैसर्गिक, A1, A2 किंवा आरोग्याविषयक गुणधर्म याबाबत कोणताही खोटा, दिशाभूल करणारा किंवा अतिशयोक्ती दावा करण्यात येणार नाही. आपण जे लेबलिंग करू किंवा ॲडव्हर्टाइज करताना ह्या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये चालणार नाही. तर आमचे A1 आहे, A2 आहे, याच्यामध्ये असे क्वालिटीज आहेत, अगदी आईच्या दुधापेक्षा चांगलं आहे, हे ॲब्सोल्युटली मिसलिडिंग आहे. अशा कोणत्याही प्रकारचा क्लेम दूध किंवा दूध प्रॉडक्ट्सवाल्यांना करता येणार नाही. आणि असं जर कोणी करत असेल त्यांच्यावरती प्रॉसिक्युशन आणि क्रिमिनल प्रोसिडिंग सुद्धा आम्ही करू. हे करत असताना 6 महिन्याखाली बालकांनी वापरू नये हे काही ठिकाणी जे बंधनकारक आहे ते क्लिअरली लिहिलं पाहिजे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 मंथ्स. ते कोणतं आहे, कंडेन्स स्किम मिल्क जे आहे त्या पद्धतीने बघितलं म्हणजे हे बाबतीत आहे. दूध पावडर, स्कीम मिल्क पावडर, गोड किंवा फ्लेवर कंडेन्स मिल्क तसेच द्रवरूप दूध पदार्थ करण्यासाठी पुनर्गठित करता येणाऱ्या तत्सम उत्पादनावर हे वाक्य महत्वाचे आहे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 मंथ्स हे मॅन्डेटरी आहे. आणि माझी विनंती आहे की पालकांना सुद्धा या पद्धतीचे प्रॉडक्ट्स हे 6 महिन्याच्या खालच्या बालकांना किंवा इन्फॅन्ट्सना देऊ नयेत. ते त्यांच्यासाठी अनुज्ञेय नाही किंवा ते योग्य नाही. आणि म्हणून ते प्रॉडक्टवरती त्याचं लेबलिंग असणं अपेक्षित आहे. बाकीचे जे कंडेन्स मिल्क आहे, मशीन स्कीम मिल्क आहे किंवा पार्टली स्कीम्ड आहे, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर त्या लेबलिंगवरती असल्या पाहिजे. एक महत्वाचा, बऱ्याच वेळेस मला वेगवेगळे नागरिक किंवा आपल्यामधून काही प्रश्न विचारले जातात. आईस्क्रीम आहे, कुल्फी आहे, चॉकलेट आहेत किंवा सॉफ्टी आईस्क्रीम आहे, यांच्या बाबतीत सुद्धा लेबलवर स्पष्ट गोष्टी लिहिल्या पाहिजेत. कोणत्याही पदार्थामध्ये स्टार्च असल्यास यापैकी पॅकेजिंग व लेबलिंग नियमाच्या नुसार तो त्याच्यावर घोषित करावा लागणार. कोणी जर याच्यामध्ये स्टार्च यूज केला असेल किंवा कोणताही नॉन मिल्क प्रॉडक्ट त्याचा जर यूज केला असेल तर तो तुमच्या लेबलवरती डिस्प्ले करणं, लिहिणं हे बंधनकारक आहे. प्रत्येक पॅकेजवर बॅच क्रमांक असेल, कोड किंवा लॉट क्रमांक बंधनकारक आहे. अलर्जन त्याच्यामध्ये दाखवलेलं असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कंटेन्स मिल्क, ट्री नट्स, इतर ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करायच्या जर त्यांनी टाकलेल्या असतील तर. नाशवंत उत्पादनासाठी कीप इन रेफ्रिजरेटेड लिहायचं आहे, तेही त्यांनी बंधनकारक लिहिलं पाहिजे. दूध पावडरसाठी स्टोअर इन कूल, ड्राय प्लेस इन अन एअर टाईट कंटेनर ही त्याच्यावरती मॅन्डेटरी कंडिशन आहे, ती लिहिली पाहिजे. आणि हे सामान ठेवताना म्हणजे फूड प्रॉडक्ट ठेवणार त्याची काळजी जे युजर्स आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे. आता दूध आणि दुग्धजन्याचे जे मानकं आहेत ते मी वाचून दाखवत नाही. आपल्याला माहिती आहे तर फॅटचा, गाईच्या दुधाचा काय, म्हशीच्या दुधाचा काय, शेळीच्या दुधाचा काय, ते पूर्ण वेबसाईटवर आहे, माझ्या प्रेस नोटमध्ये आहे, ते डिटेल मी जात नाही. 2 महत्वाच्या गोष्टी मला अजून सांगायच्या. त्याच्यामध्ये एक रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क आणि दुसरं तुमचा आहे रिकंबाईंड मिल्क. हे रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क म्हणजे काय, तर हे ड्राईड मिल्क आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड दूध आहे. याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी मिसळून संबंधित प्रकारच्या दुधासाठी विहित करण्यात आलेले पाणी घनपदार्थ प्रमाण पुन्हा स्थापित करून दुधाच्या विहित संरचना प्राप्त होतील असं तयार केलेलं मिल्क. आणि रिकंबाईंड मिल्क म्हणजे पुनर्संयोजित मिल्क म्हणतात त्याला. प्रिझर्व्ड स्वरूपातील दुग्धजन्य म्हणजे मिल्क फॅट जो प्रिझर्व केलेला आहे तो व मिल्क सॉलिड नॉट फॅट्स याच्यामध्ये पाणी करून तयार केलेला आहे, हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. हे वापरताना त्याच्यामध्ये दुधाच्या बाबतीतला स्निग्धांश विरहित घनपदार्थ स्त्रोत ह्या केवळ वाळविले, ड्राईड किंवा सदन म्हणूनच दुधाचा वापर करावा आणि त्याचप्रमाणे असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एक फूड ॲडिटिव्ह जे अलाउड आहेत तेच ऍड करायचे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही करायचं नाही. ज्या ठिकाणी फॉर्टिफिकेशन ऑफ मिल्क झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी विटॅमिन्स पर्टिक्युलरली ए आणि विटॅमिन डी टाकले, त्या याच्यावरती एफ हा मोठा बोल्ड लेटरमध्ये लिहायचं, त्याकडून लोकांना कळेल की याच्यामध्ये फॉर्टिफिकेशन कोणत्या पद्धतीच्या आहेत. हे करत असताना पाश्चराईजच्या बाबतीत एक 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या मी सांगायच्या म्हटलं होतं, तर त्या सीलबंदला कोणत्याही प्रकारचं छेडछाड जर असेल तर कुणी विकत घेऊ नये आणि विकणाऱ्याने ते विकू नये. ड्युली लेबर्ड पॅकमध्ये विक्रीस देता येतं, त्याच्या व्यतिरिक्त देता येत नाही. फिलिंग आणि सिलिंग हे अंतिम उष्णता ज्यावेळेस असते त्या मोमेंटला करायचं असतं, त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर नाही, हे त्यांना पाहायचे. पाश्चराईज प्रमाणित किंवा इतर कोणत्याही उष्णता प्रक्रिया केलेलं जे दूध आहे ते उघड्या कॅनमधून, ड्रममधून किंवा सीलबंद नसलेल्या पात्रामधून सुट्या स्वरूपात विक्री करणं अनुज्ञेय नाही. ते सीलबंदमध्येच विक्री करावं लागेल, त्याला ओपन करून ते ॲज अ लूज मिल्क म्हणून ते आपल्याला विकता येणार नाही. आणि म्हणून फिलिंग अँड बॉटलिंग व सिलिंग याची प्रक्रिया जे प्लांट आहेत
त्यांनी व्यवस्थितपणे पाळणे, ते इम्प्लिमेंट करणे, इन्क्लुडिंग सेलर पॉईंट पर्यंत ते बघणं गरजेचं आहे. आणि जर रॉ मिल्क असेल तर ते रॉ मिल्कवरती हे लिहिलं पाहिजे की याच्यामध्ये हे दूध कच्चं असून सेवन करण्यापासून उकळणं आवश्यक आहे, हे त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दूध संकलन केंद्राने काय करायचं हे मी दिलेलं आहे. त्याचे डिटेल गाईडलाईन आहेत. त्याचबरोबर दूध शीतकरण केंद्राने काय करायचं याच्या जवळजवळ 9 प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायच्या. त्याच्यामध्ये क्लिनिंग इन प्लेस पाहिजे, तापमान मेंटेन केलेलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट पाहिजे, त्याचे कॅलिब्रेशन पाहिजेत, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. या सगळ्या गाईडलाईन या माझ्या ऑर्डर्समध्ये आहेत, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. परंतु याच्यामध्ये ह्या ज्या गाईडलाईन्स मी सांगितल्या त्या ॲप्लिकेबिलिटी कोणाला सांगितली, एंड टू एंड आपल्याला सिस्टम, ज्याला इकोसिस्टम म्हणतो, ते आपण डेव्हलप करतोय. याच्यामध्ये जर व्हायोलेशन केले तर पनिशमेंट ज्या अनसेफ फूडच्या बाबतीत आहे किंवा अडल्चरेटच्या बाबतीत किंवा कृत्रिम दुधाच्या बाबतीत जे आहे, ज्याला सिंथेटिक मिल्क म्हणतो आपण, जे केमिकलपासून बनवलेलं असतं, त्याच्या बाबतीत आणि अशा केसमध्ये डेथ झाला तर कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त आजन्म कारावास, इतका आहे. 10 लाख रुपये दंड आहे. त्या आवश्यक अवनदामुळे जर गंभीर दुखापत झाली, जर ग्रीव्हस इंजरी म्हणून, 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. गंभीर स्वरूपाची नसलेली दुखापत झाली तर 3 लाखापर्यंत दंड आहे, 1 वर्षाचा कारावास आहे. कोणतीही दुखापत झाली नसल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड आहे. आणि सबसिक्वेंटचा जर असेल तर ऑफकोर्स फर्स्ट कन्व्हिक्शन 1 लाख रुपये दंड अतिरिक्त लावला जाऊ शकतो. अन्न सुरक्षा ऑफिसर जे आहेत आपले FSO, यांनी जप्त केलेला किंवा ताब्यात केलेले दूध किंवा इतर कोणत्याही वस्तू हस्तक्षेप करता येणार नाही. ती हटवणे किंवा त्याच्याशी छेडछाड करणे हा 6 महिन्यापर्यंत कारावास आहे. त्याच्यामुळे ऑफिसरच्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो की माझ्या सेंटरमध्ये, माझ्या युनिटमध्ये मी एंट्री करू देणार नाही, हे आपल्याला चालणार नाही. ऑफेन्सेस बाय कंपनी जे करतात तो गुन्हा झाल्यास प्रत्येक कंपनीवर त्याच्यावर व्यवसायाचं जे आहे पूर्णपणे कारवाई करण्यात येईल. दंडाच्या बाबतीत जर बघितलं तर रजिस्ट्रेशन नसेल किंवा लायसन्स नसेल तर 10 लाख रुपये दंड आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. अप टू 10 लाख इज अ फाईन. दिशाभूल करणारी ॲडव्हर्टाईज असेल, खोटी असेल तर 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आतापर्यंत अनफॉर्च्युनेटली आम्ही दंड खूप कमी करायचे, इथून पुढे आम्ही मॅक्सिमम दंड, म्हणजे कुणी दिशाभूल केली तर आम्ही 10 लाख रुपये दंड लावणार, या पद्धतीने काम करणार आहे. फॉल्स क्लेम इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यामध्येही 10 लाखापर्यंतचा दंड आहे. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पदार्थावरती भेसळकारक पदार्थाचा ताबा ठेवणे, तो पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्यास 10 लाखापर्यंतचा दंड, इतर बाबतीत 2 लाखापर्यंतचा दंड ही तरतूद आहे. मागणी केलेल्या स्वरूपाचे, गुणधर्माचे किंवा गुणवत्ता नसलेले दूध किंवा दुधाचे पदार्थ विकणे याच्यामध्ये 5 लाखाचा दंड आहे. त्याच्यामुळे ह्या दंडाच्याही तरतुदी आपल्या हे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. त्या सर्वांना लागू आहेत. त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करूयात आणि ते इम्प्लिमेंटेशन जर केलं तरच आपण एंड टू एंड ही साखळी जी आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करू शकतो. आता थोडक्यात जर याच्यामध्ये सांगायचं तर आमचं मिशन काय आहे, आपलं मिशन काय महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं मिशन आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला ते आपल्याला सुरक्षित अन्न द्यायचं आहे, शुद्ध सकस दूध द्यायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत करायचं आहे. हे करत असताना फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला डेव्हलप करायची, पूर्ण इकोसिस्टम आपण डेव्हलप करत आहोत आणि याच्यामधलं गायडिंग प्रिन्सिपल हे पब्लिक हेल्थ हे आहे आणि त्याचबरोबर जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना प्रमोट करणं, त्यांना सपोर्ट करणं आहे आणि नॉन जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना पनिशमेंट करणं, त्यांना सिस्टमच्या बाहेर काढणं हे आहे. याच्यामध्ये आरोग्यविषयाच्या दुधातल्या ज्या थोडक्यात मी परत रिपीट करून चिंता काय आहेत, तर पाण्याची भेसळ होते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सिंथेटिक दूध वापरलं तर दुसरा मुद्दा आहे. युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन इत्यादी रसायनांचा वापर करतो, तो पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे, तो पॉयझनस आहे, दॅट इज नॉट अलाउड, ते करता येणार नाही. मिल्क फॅट व SNF याचं मानांकाप्रमाणे मानांकांचं उल्लंघन करता येणार नाही. आपल्या टॉक्सिन M1 आणि अँटीबायोटिक रेसिड्यू आहेत ते याच्यात असणं अपेक्षित नाही, जे लिमिट आहे त्याच्या बाहेर त्याच्यामध्ये येता कामा नयेत. कोल्ड चेन मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे. विना परवाना किंवा विना नोंदणी कोणताही उद्योजक याच्यामध्ये काम करू शकत नाही. चुकीचे लेबलिंग, ग्राहकाची दिशाभूल हे करता येणार नाही. अस्वच्छ परिसर किंवा अन्न हाताळ्या कर्मचाऱ्याच्या हेल्थकडे दुर्लक्ष किंवा अनहेल्दी कर्मचाऱ्यांनी ते करणं हे अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून फार्म टू प्लेट या तत्वावरती ही जी इकोसिस्टम असणं अपेक्षित आहे ती परिपूर्ण विशेष सायकल करण्याचा आपला उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 25 रिफॉर्म्स या ऑर्डरच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट केले. थोडक्यात त्याची लिस्ट इथं मी दिलेली, मी परत ती वाचत नाही, आपण त्याच्यामध्ये वाचू शकता. त्याच्यामध्ये आणखी आपण अवेअरनेस क्रिएट करू शकता आपल्या माध्यमातून. संपायच्या अगोदर फक्त 2 गोष्टी. पहिलं आपलं जे होतं, आपण निरीक्षण करायचो, नमुना घ्यायचो, अहवाल द्यायचो, कारवाई करायचो किंवा कारवाई झाल्यास सांगायचो. ह्या 3 पॉईंट विचार होते. आपण आता तसं करत नाहीये. आपण आता पूर्णपणे एंड टू एंड इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून कारवाई करतोय. हेल्दी फूड, हेल्दी मिल्क, कोणत्याही फूडचा आयटम आणि हेल्दी ह्युमन बिईंग हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट, हा त्याच्या पाठीमागचा गोल आहे. ते करण्यासाठी आपण अनालिसिस करतो. त्याचबरोबर गुप्त माहिती पण भेटते, इन्फॉर्मेशनही भेटते
त्याचं निरीक्षण किंवा अनालिसिस आपण परत करतो, आपण टेस्टही घेतो, प्रयोगशाळेचं विश्लेषणही करतो, ट्रेसेबिलिटी आपण जसं सांगितलं की N2 आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय, पुरवठा साखळीचा पूर्ण तपास करणार आहे आपण, मूळ स्त्रोतावरती कारवाई करणं आणि नंतर प्रॉसिक्युशन करणं या पद्धतीनं काम चालणार आहे. फक्त जो कोणी व्हेंडर आहे याच्यापुरतं मर्यादित न राहता तर पूर्ण ट्रेस आउट करून त्या सायकलमध्ये जे कोणी एलिमेंट इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांवरती ह्या गोष्टी लागू आहेत. अशा दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. त्याच्यामुळे ही चेकलिस्ट पण आपण केली आहे आणि या दृष्टिकोनातून आपण काम करतोय. एक प्रश्न तुम्ही विचारणार आहात, त्याच्या अगोदर उत्तर देतो की रॉ मिल्क विक्रीला बंदी आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. रॉ मिल्क तुम्ही विक्री करू शकता. ती विथ अटीच्या अधीन राहून आहे, त्या पद्धतीने करायची आहे. सिंथेटिक मिल्क म्हणजे नेमकं काय? तर त्याचा उत्तर असं आहे की ते अस्सल दूध नाहीये, ते केमिकल पदार्थापासून आपण तयार केलेले हे सिंथेटिक मिल्क असतं. ट्रेसेबिलिटी म्हणजे काय? तर उत्पादकापासून कंझ्युमर पर्यंत गेलं त्याचा आपल्याला ट्रेस आउट करता आला पाहिजे ह्या दृष्टीने आहे. कोल्ड चेन का महत्वाची? तर त्याच्यामुळे दुधामध्ये सूक्ष्मजीव वाढू नये यासाठी ते कोल्ड चेन महत्वाची आहे. आणि फास्टॅग जो ॲप आहे तो फसाने तयार केलेला फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन प्रोग्राम जे आहे त्याच्या अंतर्गतच आपला कनेक्ट आहे. तो ॲप पण आहे आणि ते ट्रेनिंग पण आहेत. हे आदेश हे बेसिकली अनुपालन आदेश आहेत, हे बंदी आदेश नाही आहेत. आणि त्यामुळे हे ग्राहकाच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हेल्थसाठी आणि जेन्युइन उद्योजकांच्या भरारीसाठी आहे. ते कोणाला प्रिव्हेंट निगेटिव्ह ऑर्डर नाही, हे पॉझिटिव्ह कंप्लायन्स ऑर्डर आहे आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम, एन्श्योर करण्याचं काम ॲज अ रेग्युलेटरी एजन्सीमधून कमिशनर फूड सेफ्टी किंवा FDA डिपार्टमेंटचा आहे. त्या दृष्टीने आपण काम करत आहोत. हे करण्याचा उद्देशच एवढा आहे की दूध हा घटक अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वजण डेली बेसिस, ऑलमोस्ट डेली बेसिसवरती त्याचा वापर होतो. त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेले आहेत. आणि म्हणून माझी सर्व याच्या उद्योजक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना विनंती आहे की हे जे स्टँडर्ड्स आहेत, हे जे रेग्युलेशन्स आहेत आणि ह्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचं तंतोतंत पालन करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, जेणेकरून FDA आपल्या आल्यानंतर सॅटिस्फाय होऊन बाहेर येईल की आपल्यावरती कारवाई करण्याची गरज पडणार नाही. अन्यथा आम्हाला प्रॉसिक्युशन करण्यापासूनच जे व्हायोलेशन ज्या लेवलचे आहेत त्याप्रमाणे कठीणातली कठीण किंवा स्ट्रॉंगेस्ट ॲक्शन ती घ्यावी लागेल. बिकॉज वी मीन बिझनेस, वी डोंट कॉम्प्रोमाइज ऑन द हेल्थ ऑफ पीपल. थँक्यू. राज्यातला किती दुधाची गरज आहे आणि आपल्याकडे किती संकलन होतं? आजच्या डेटला आपल्याकडं तो डेटा डेअरी विभागाकडे असतो, तो आपल्याकडे नाही. पुढच्या काही काळामध्ये हा डेटा आपल्याकडे पण येण्यासाठी आपण ऑनलाईन काही सिस्टम डेव्हलप करणार आहे. त्यावेळेस त्याचं परफेक्ट आन्सर मी देऊ शकेल. जी लोकसंख्या असते त्याच्या अनुषंगाने ती आवश्यकता असते. तसं सायंटिफिक स्टडी माझ्याकडे FDA डिपार्टमेंटला नाही, त्याच्यामुळे मला ते कमेंट करताना याचा डेटा हा आजच्या डेटला डेअरी विभागाकडे आहे. आता मी सगळं बोललो, हीच कारवाई त्याच्यावरती सगळे आले याच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आज विधानसभेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक प्रश्न उपस्थित केला तुमच्या अनुषंगाने की तुमची या विभागातून बदली करण्यासाठी भेसळ करणाऱ्या लोकांनी 250 कोटी रुपये गेल्या प्रेसमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे मी. दॅट इज वे बॅक. गेल्या प्रेसमध्येच उत्तर दिलेलं आहे. बंधन नाही, कंप्लायन्स ऑर्डर आहे. बंधन नाही, स्टँडर्ड्स पाळा म्हणून सांगतोय. असं नाही, आहेत ना काही चांगले. आपण सगळ्यांनाच असं चुकीच्या याच्यामध्ये एका मापदंडाने मापणं बरोबर नाहीये. त्याच्यामध्ये चांगलं काम करणारे आहेत, वाईट करणारे आहे. जे सगळीकडे असं ते पर्सेंटेज किती आहे काय आहे हा भाग वेगळा असू शकतो. आणि म्हणूनच मी प्रथम मीटिंग घेतली होती. मीटिंगमध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती काम करणं चालू केलेलं आहे. आता ह्या ऑर्डर त्याच्यामध्ये आणखी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. ते त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचे ते प्रयत्न करतील आणि त्याच्यातून चांगला रिझल्ट येईल. घटक असतात त्या लॅबकडे पाठवतात. तो लॅबनं तुम्हाला जो हे येतोय काय अहवाल किती दिवसामध्ये येतोय काय त्याचा की कालावधी आहे? ओके, हा शेवटला बोलू का आता बोलू? कारण तुम्हाला 1 महिन्याचा डेटाच देईल मी. ओके ओके. सर जोडून की कायदेशीर काही त्याला आधार घेतात का काही? नंतर का लॅबला गेल्यानंतर अनेक जण कायदेशीर पद्धतीनं पळवाट वगैरे काढतात का या माध्यमातून? कायदा इम्प्लिमेंट करण्यासाठी असतो. जे कायदा आहे तेच इम्प्लिमेंट होतं. त्याच्यामुळे कायदेशीर पळवाट हा शब्द प्रयोग माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाहीये. जो कायदा आहे ते इम्प्लिमेंट करणं काम आहे आणि कंप्लायन्स करणं FBOचं काम आहे, इम्प्लिमेंट करणं FDAचं काम आहे. याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याच्यात जे काही लॅकुना असतील तर त्याच्यावरती विचार होईल. पण अशी कोणती लॅकुना आहे आजच्या डेटला आमच्या निदर्शनास नाही. असं वाटेल त्याच्यावरती आम्ही काम करू. त्याच्या बाबतीतलं लॅबच्या बाबतीतला आपण प्रश्न विचारला. येस, आपल्याकडं सध्या गेल्या वर्षी थोडक्यात आला होता, पण यावेळेस डेटाच्या आधारे मी बोलतोय. सर्वसाधारणपणे आपण फूड सॅम्पल जर बघितले तर मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह डेटा देतो. जून 2025 आणि जून 2026 ह्या 2 महिन्याचा. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये किती सॅम्पल टेस्ट झाले
आणि या महिन्याच्या जूनमध्ये किती सॅम्पल टेस्ट झाले. तर गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये फूडचे 1622 सॅम्पल आपल्या 3 ज्या लॅब आहे त्याच्यामधून झाले होते. यावर्षी जून महिन्यामध्ये 7494 सॅम्पल एवढे टेस्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे रेट वाढलेला आहे. त्याची कालच मी डिटेल प्रेस नोट दिलेली आहे. याच्या बाबतीत आम्ही काय काय मेजर्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 शिफ्टमध्ये काम करणं आहे. त्याच्यामध्ये बॅचेसमध्ये टेस्टिंग करणं आहे. म्हणजे एकाच प्रकारचे जर 10 नमुने असतील, 15 असतील आणि तीच कॅपॅसिटी जर असेल तर तेवढं एका बॅचमध्ये लावणं असेल. त्याचं प्लॅनिंग मॅनेजमेंटच्या बाबतीत केलेलं आहे. प्रोहिबिटेड आयटमच्या बॅचेस प्रायोरिटीवरती घेतलेल्या आहेत. मिल्कच्या बॅचेस प्रायोरिटीवरती घेतलेल्या आहेत. त्यांना स्पेसिफिक काही डेस दिलेले आहे की ते फक्त त्याचंच काम करतील. हे जे मॅनेजमेंट आहे किंवा इथलं ओव्हरऑल मॅनेजमेंट आहे त्याचं मॅनेजमेंटवर फरक पडलेला आहे. अजून पुढच्या महिन्यामध्ये याच्यावर फरक पडलेला असेल. आमचं टार्गेट असं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे जुलै एंडपर्यंत आपण करंट लेवल येऊ, कोणत्याही प्रकारचे लेगसी राहणार नाही. सो दॅट फूडचा सॅम्पल आला त्याला 14 दिवसाची लिमिट आहे. त्या 14 दिवसाच्या आतच त्याचे रिझल्ट जातील आणि फक्त रिझल्ट जाण्यापर्यंत आम्ही करणार नाही. ते रिझल्ट आल्यानंतर त्याच्यावर जी पुढची कार्यवाही होणं अपेक्षित आहे माझ्या अधिकाऱ्याकडनं आणि FBOs कडनं ती लॉजिकल कन्क्लुजनला नेऊ याच्यावरती आम्ही काम करतो. अनेक वेळा असं सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतो की कोणत्याही पद्धतीची रसायनं टाकून ते दूध बनवण्याचा प्रकार केला जातो. कशी कुठची आहेत किंवा त्याच्या बाबतीत काही आपण याच्यावरती सोशल मीडियावरती रिस्पॉन्स मी नाही करणार. सोशल मीडियावरती कुणी काय टाकतं त्याला काय सोर्स नसतो. तर जे काय आता मी सांगितलं कोणत्या प्रकारचे अनवॉन्टेड म्हणजे प्रोहिबिटेड आयटम आहेत यूज करायला ते आपल्याला करताच येत नाही. तसे जे सापडतं आपण कारवाई करतोच. या एक मिनिट आणि दोन्ही आमदारांनी एक डेमो दाखवला होता विधानसभा अधिवेशनाच्या वेळेस. काही रसायनं आणून कसं दूध तयार करतात किंवा फॅट कसं अधिक आहे ना. आहे ना. तर अशा काही आपल्या निदर्शन असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार. ते अलाउड मी जे सांगितलं की सिंथेटिक मिल्क म्हणून किंवा केमिकल मिल्क म्हणून ते मिल्क नाही आहे याच्या मुळामध्ये. तर ते इलिगलच आहे. इट्स नॉट अ मिल्क, इट्स अ पॉयझन. तर त्याच्यावरती आपण कारवाई करतोच. आपण मुंबईमध्ये जास्त अमूलचं दूध आहे. आपण राज्याबाहेर पण कारवाई करणार. माझा अधिकार राज्यापुरता आहे. त्याला कसं रोखणार? महाराष्ट्रात जे काही दूध येतं ते कोणतेही असतं. महाराष्ट्रात जे दूध येतं किंवा जे प्रॉडक्ट असतात ते महाराष्ट्राच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहेत. हे अमूल कूलचे जे दूध येतात अमूल कूलचे दूध येतात स्वीट ते किती दिवसापर्यंत ठेवू शकतो असा त्याच्यावर लिहिलेलं असतं ना. पाश्चरायझर आहेत आता मी सांगितलं त्याच्या लिमिटेशन ठरलेले आहेत त्याच्या. जाहिरात बीडमध्ये म्हटलं की दुधाच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती केल्या जातात. सॉरी नाही कोणतं बीडचं कोणतं बीडमध्ये श्रीकृष्ण केक बर्फी फार्मवरती देखील कारवाई करण्यात आली. पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की लाखो रुपयांचा जो मुद्देमाल होता तिथे फक्त 35,000 रुपयाचं हजर दाखवले आणि कारवाई म्हणजे आरोपी जे होते ते एकच जणांवरती कारवाई केलेली कारण तो 7 ते 8 जण होते त्या ठिकाणी. ज्यावेळेस कारवाई होते त्यावेळेस तिथला मुद्देमालाचा पंचनामा होतो. तो समक्ष होतो. ते किती आयटम आले त्याचे फोटो काढले जातात. त्याची व्हिडिओग्राफी पण आम्ही सांगतो. मोबाईलच्या माध्यमातून आपण काही वेगळे इन्स्ट्रुमेंट दिलेले नाहीत. त्याच्यामुळे असं जर कोणी म्हणत असेल की त्यांच्याकडे काही पुरावा असेल जे क्लेम करतात त्यांनी मला सादर करावं त्याच्यानुसार मी त्याच्यावर कारवाई करेन. पण फक्त बोलायचं की एवढा मुद्देमाल लाखाचा होता त्यांनी जाऊन बघितलं होतं का लाखाचा होता का 35,000चा होता का 1 कोटीचा होता हे मला माहिती आहे. त्यांच्याकडे काही पुरावा असेल डेफिनेटली आपण कारवाई करू. ती कारवाई बीडमध्ये 2 दिवसापूर्वीची कारवाई बोलली. रात्री 2-3च्या दरम्यान सुरू झालेली कारवाई ती. जशी इंटेलिजन्स आमच्याकडे आला आमची टीम तिथे गेली. ते पूर्णपणे तपासल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी आढळल्या. जवळजवळ दुसऱ्या दिवशीपर्यंत कारवाई चालू होती. ती केली आणि तो उद्योजक किंवा जो आहे तो अगदी 2-3 महिन्यापूर्वीच त्यांनी लायसन्स घेऊन काम चालू केलेलं होतं. तो वी हॅव ट्रेस्टेड आणि त्याचे जे काही लॉजिकल कन्क्लुजन प्रॉसिक्युशन करून सगळे आपण त्यांच्यावरती कारवाई करूया. सर अजून एक होता मुंबईत अनेक ठिकाणी जे पान जे आहे ते विकलं जातं. काही जे पान सेवन केल्यानंतर चक्कर येणं बीपी लो होणं किंवा अशा प्रकारचे त्याने प्रकार जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतात. यावरती देखील काही कारवाई करणार आहे? अरे FDAचे प्रश्न विचारे बाबा. नाही आता तू पान खाणार खायच्या बाबतीत माझा इश्यू नाही. अनेक ठिकाणी सर तुम्हाला गुटखा किंवा अशा पद्धतीचा गुटखा होते बॅनच आहे. असे गुटखा कोणी वापरत असेल ते सांगा आम्ही कारवाई करतोच ना. पुण्याच्या माध्यमातून पण हल्ली गुटखे अरे हो असं कुठे येत असेल कोणी पाठवणार असेल तर आम्हाला सांगा आम्ही पण मागू आणि आम्ही कारवाई करू. काही अडचण नाही. वी डू दॅट ऑल्सो. म्हणजे कोणी असा ऍड्रेसवर येत असेल तर आम्ही कुणाला तरी पाठवायला हवं ऍड्रेस मागायला तर मी तसंही करतो. आम्ही करतो तसे काहीच अडचण नाही. असं असेल माहिती असेल तर डेफिनेटली कारवाई करू आपण. काहीच अडचण नाही. सॉरी परत बोला. नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये बटाट्यामध्ये बडे किडे आढळल्याचे आता समोर आले. कुठे नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेत का हॉटेलमध्ये कुठे कॅन्टीन मध्ये आम्ही तपासणी करू पाठवा तिथे काय अडचण नाही. हा
मुंबईमध्ये पहिल्या दूध केंद्रावर दूध भेटत होतं. काय 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 मुंबईमध्ये आपल्याला सगळं दूध सेंटरवर दूध भेटत होतं. हा. आता प्रत्येक गल्लीमध्ये दुकानामध्ये छोटे छोटे जे दुकानं आहेत तिकडे दूध आता मिळतं. तिथे जास्त भेसळयुक्त असतं. हे असं तुमचं म्हणणं आहे, कुठं असेल तर सांगा, आम्ही करतो. दॅट इज वॉट वी आर एक्सपेक्टेड. प्लीज अंडरस्टँड. ऐकून कसं असतं, ज्यावेळेस हे गोष्टी असतात, दिस इज अ 3 खूप महत्वाचे स्टेक होल्डर आहेत त्याच्यामध्ये. एक एफबीओ, जो हा माल तयार करतो, विकतो, तो व्यावसायिक जो आहे तो. दुसरा रेग्युलेटर, म्हणजे आम्ही एफडीए. आणि तिसरा कंझ्युमर. तर तिघांनी मिळून करायच्या गोष्टी आहेत. रेग्युलेटरचा रोल रेग्युलेटर डेफिनेटली करेल. कमी पडत आहोत आणखी इम्प्रूव्ह करू आम्ही, काही प्रश्न नाही. त्यासाठीच आपण हे जे ऑर्डर्स काढतोय, ऑर्डर काढण्याचे उद्देश काय? ऑर्डर काढण्याचा उद्देश एक आहे, एफबीओ यांनाही त्या ऑर्डर्स चांगल्या पद्धतीने परत माहीत व्हाव्यात. काय त्यांचे मानकं वापरायचे, कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड करायचे, हे माहिती व्हावं आणि त्यांनी कंप्लाय करावं. दुसरा उद्देश माझा, आणि तो महत्वाचा उद्देश आहे, की लोकांमध्ये जागृती तयार झालेली पाहिजे, अवेअरनेस झाला पाहिजे, की याच्या माध्यमातून होईल, त्यांनाही ह्या गोष्टी कळतील, त्यांनी क्वेश्चन करावेत. त्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट विकत घेताना ती योग्य आहे का, ते पॅकेज वाचावं, त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट आहे का, त्याचे कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, ते फक्त समोरच्या पार्टला न करता पाठीमागचाही पार्ट बघा. अगर पॅकेजिंग 3 साईडने होते, समोरच्या बाजूने साईडने आणि पाठीमागच्या साईडने, तर ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते पण वाचावं. तर ते वाचणं आणि आम्ही रेग्युलेट करणं. तर हे इज अ कंबाईन ऍक्टिव्हिटी. जिथं काही असं असेल तर डेफिनेटली आपल्याला जे मीन्स दिलेले आहेत त्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलं तर आम्ही कारवाई करू. आम्ही सुमोटोही कारवाई करतो, कंप्लेंटच्या माध्यमातून करतो, इंटेलिजन्सच्या माध्यमातून करतो. त्याच्यामुळं इट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. तर प्रत्येक माणसापर्यंत मी पोहोचू शकत नाही, पण इंडिव्हिज्युअल माणूस आमच्यापर्यंत ह्या माध्यमातून पोहोचू शकतो. कंप्लेंटच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून तो पोहोचू शकतो. अशा जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर डेफिनेटली प्लीज पॉइंट इट आउट. विल वर्क ऑन दॅट. लोकसहभाग हा तुमच्या या चळवळीतला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ऑफकोर्स. म्हणजे आता जे डेअरी आहेत, म्हणजे जे सुट्ट दूध विकतात, तर त्याच्यातली जी तुमची जी मानकं आहेत की बाबा एवढं याचं असलं पाहिजे, तर सामान्य माणसाला त्या ठिकाणी ते म्हणजे पॅकिंगला तुम्ही व्यवस्थित पॅकिंग आहे की नाही हे बघायला स्कोप आहे किंवा म्हणजे सुट्ट दूध त्या डेअरीतून मिळतं. मी आता खूप क्लिअरली सांगितलं. मी आता क्लिअरली व्हेरी क्लिअरली सांगितलं की तुम्हाला पॅकेज मधलं ओपन करून विकता येत नाही. शेतकरी स्वतः काढलेले आहे, ते दिलेले आहे, त्याप्रमाणे तो विकू शकतो. पण बऱ्याच शहरामध्ये हे जे पॅकेज मधलं दूध आहे ते काढून त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने काही केमिकल असतात ते विकले जातात. शक्यतो ते अवॉइड करावं, अनलेस आपल्याला माहिती आहे की हा शेतकरी आहे आणि तो खरोखर देतो. आता आम्ही ह्या कारवाई सुरू केल्यानंतर माझ्याकडे असे फीडबॅक आहेत की बऱ्याच ठिकाणी रोडवर दूध विक्रेते बसायचे, ते आता बसणं बंद झालंय. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ देर आर सम प्रॉब्लेम. तर शहरामध्येही आपल्या बऱ्याच वेळेस आपण करतो की बाबा मला पॅकेजमध्ये प्रॉब्लेम वाटतोय, ते काही चांगलं नाहीये, म्हणून मी सुटं दूध घेईल. तर सुटं दूध जर घ्यायचं असेल तर एन्श्युअर करा की खरोखर तो फार्मर आहे किंवा फार्मर म्हणून आणलेला आपल्याकडे जेन्युइन आहे आणि मध्ये तो भेसळ करणार आहे, एवढं एन्श्युअर करा. ते तुमचा विश्वासाचा इश्यू आहे. तर त्या दृष्टिकोनात आपण सुटं दूध घेतानाही ते काळजी घेतली पाहिजे. ते दुसरं कसं आहे, हिंदीमध्ये की हिंदीमध्ये नाही, इंग्लिश किंवा मराठी. एनर्जी ड्रिंक जो है स्टिक, उसको लेकर कमिटी सॉल्व उठाया गया, उसे बंद किया, प्रतिबंध लगाया जाएगा और 500 मीटर के दायरे में स्कूल या कॉलेज में अगर बेचा जा रहा है तो उस पर कार्रवाई होगी. तो आपका एफडीए डिपार्टमेंट उसके लिए कार्रवाई करेगा. उसके बाद क्या उसको लेकर आपने योजना बनाई. है ना, मुझे पता है, आंसर दिया गया है अधिवेशन में. इश्यू एवढा आहे की हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्याच्यावरती एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वीची फसायची ऑर्डर 30 जून 2026 ची फसायची ऑर्डर्स काढल्या आहेत, नोटिसेस काढलेल्या आहेत. हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे ते लिहिता येत नाही, क्लेम करता येत नाही, म्हणून 30 जूनच्याच फसाईच्या ऑर्डर्स आहेत. अशा प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या 10-12 कंपन्या आहेत, इन्क्लुडिंग तुमच्या पेप्सिको आहे, रेड बुल आहे, तुमच्या त्याच्यानंतर स्टिंग आहे, यांना नोटिसा 30 जून पूर्वी आताच काढलेल्या आहेत की तुम्ही असं लेबल करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की फसाई ऍक्टमध्ये जे अनेक्षर ए आहे ज्याच्यामध्ये फूडच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि फूड कॅटेगरीमध्ये हे एनर्जी ड्रिंक असं काही डिफाईन केलेलं नाही. म्हणून त्या ऑर्डरमध्ये असं स्पेसिफाय केलेलं आहे की जे त्याचा आधार घेऊन किंवा शेड्यूल 4 ज्याच्या आधारे हे मानक आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही एनर्जी ड्रिंक असं लिहिता कामा नये. हे त्या कंपनीला ऑलरेडी फसाईने नोटीस काढलेली, त्याच्यामुळे तो त्याच्यावर लिहिण्याचा जो प्रकार आहे आता इथून पुढे बंद होईल. त्याच्या एक वो बंद होईल. आता दूसरा सवाल जो आपने किया कि स्कूल के बारे में जो रेगुलेशंस है स्कूल के 500 मीटर्स में क्या चाहिए, उसका क्लियर ऑर्डर है. कौन से उसमें आपका गुटखा नहीं रह सकता है, वो तो प्रोहिबिटेड है, लेकिन सिगार नहीं रह सकता है, कौन से आइटम रह सकते हैं, नहीं रह सकते हैं, इसका ऑर्डर है, वो इम्प्लीमेंट करना
सभी की जिम्मेदारी है, पर्टिकुलरली एफडीए डिपार्टमेंट ऑन द वन हैंड एंड प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑन द अदर हैंड। प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑनर वो 500 मीटर में अगर ऐसा कुछ है तो हमें बताए, हम उस पर कार्रवाई करेंगे। उसके बारे में डिटेल्ड ऑर्डर कुछ दिनों में मैं इशू कर रहा हूँ कि स्कूल मैनेजमेंट ने क्या करना चाहिए, पेरेंट्स ने क्या करना चाहिए, एफडीए ने क्या करना चाहिए। अभी इस पॉइंट में हर एक डिस्ट्रिक्ट में टीचर्स ट्रेनिंग हो रही है थ्रू एजुकेशन डिपार्टमेंट डाइट के थ्रू। तो उसमें मैंने मेरे ऑफिसर्स, असिस्टेंट कमिश्नर लेवल के ऑफिसर वहाँ भेजे हैं। जो टीचर्स ट्रेनिंग हो रही उसी में जो स्कूल रेगुलेशन फूड के बारे में है वो क्या है वो बताने के लिए, ट्रेनिंग के लिए उसका एक सेशन हर एक डिस्ट्रिक्ट में हमने किया है, सो दैट एवरी टीचर कम्स टू नो कि हमें क्या करना है क्या नहीं करना है। राइट फ्रॉम उनका वेंडर कैसा होना चाहिए, वहाँ कौन सा खाना अलाउ करना चाहिए, कौन सा नहीं करना चाहिए, कौन सा बैन है, ये सब गाइडेंस हर एक टीचर के पास जा रहा है, टीचर की ट्रेनिंग के थ्रू जा रहा है। अभी आज ऑन अभी चल रहा है, तो हर एक डिस्ट्रिक्ट में हो रहा है, तो वो अवेयरनेस होगा। उसके बाद कुछ दिनों के बाद 8-10 दिन के बाद मैं स्कूल का जो स्टैंडर्ड्स है फूड के बारे में, चिल्ड्रन के बारे में, न्यूट्रिशन के बारे में, उसका जैसा मैं दूसरा जो ऑर्डर निकला मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स वैसा ऑर्डर वो भी निकाल रहा हूँ। उसके तहत आपके जो क्वेश्चन है सब आंसर हो जाएंगे उसमें। तो सवाल ये क्या है कि एनर्जी ड्रिंक तो नहीं है, मतलब आप एनर्जी क्लेम नहीं कर सकते। नहीं कर सकते। तो अगर एनर्जी क्लेम नहीं कर सकते तो कंपनी आपको क्या हम क्या क्लेम कर सकते हैं? सिंपल तो उनका कैसे ड्रिंक है, ड्रिंक कैफिनेटेड ड्रिंक या एरेनेटेड ड्रिंक या कार्बोनेटेड ड्रिंक जो डिफाइंड होता है उसके कंटेंट्स कितने होने चाहिए वो डिफाइंड है, उसका वायलेशन वो नहीं कर सकते। लेकिन वो एनर्जी ड्रिंक नहीं बोल सकते क्योंकि बहुत से लोग एनर्जी है इसलिए लेते हैं या देते हैं। उसमें ये भी है कि 18 साल के नीचे लोगों को रिकमेंडेड नहीं है करके, इट इज नॉट रिकमेंडेड, इट इज नॉट बैन बट इट इज नॉट रिकमेंडेड। तो पेरेंट्स से मेरी ये गुजारिश है, लोगों से मेरी ये गुजारिश है कि ये 18 साल के नीचे वाले लोगों को पीने मत दीजिए, प्रिवेंट कीजिए। इट इज नॉट रिकमेंडेड, इट इज नॉट एडवाइजेबल बिकॉज इट कंटेंट्स का तुम्हारा कैफीन है, उसमें इट कंटेंट्स तुम्हारा शुगर है, वो कंटेंट है, उसमें कंटेंट लिखा हुआ होता है और उसमें रिकमेंडेड भी लिखा है कि नॉट रिकमेंडेड फॉर पर्सन्स बिलो 18 ईयर्स, लैक्टेटिंग मदर्स, प्रेग्नेंट मदर्स, लिखा है उस पर, ये मैंडेटरी है। तो मेरा ये है कि लोगों ने इसको पालना चाहिए, इसका इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, सेल्फ इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, ऑटोमेटिकली प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। क्योंकि आप जैसे कह रहे हैं कि 18 साल के नीचे तो आप यूज नहीं कर सकते, इसलिए वो देखते हैं कि हाईली यूज रेगुलरली इस रिकमेंडेड, प्रिवेंटेड नहीं है, रिकमेंडेड है। तो वो तो हर एक इंडिविजुअल का चॉइस है ना। तो पेरेंट्स तो इसीलिए तो अवेयरनेस जो है, तो पेरेंट्स ने ये केयर लेनी चाहिए कि वो ड्रिंक नहीं कर रहे हैं। फिर अब आप कुछ इस तरह की सर्विस शुरू करेंगे इसकी वजह से बाद सर्विस सर्विस शुरू करेंगे ताकि जैसी सर्विस जो एनर्जी का। तो यही बोल रहा है कि मैं टीचर्स और प्रिंसिपल को हम जब ट्रेनिंग कर रहे हैं उनको यही तो बता रहे हैं। तो हर दिन तो वहाँ प्रिंसिपल रहेगा, टीचर रहेगा, हर दिन तो कोई अथॉरिटी नहीं रह सकता वहाँ पे। तो हर दिन उनके पास स्कूल में बच्चे आते हैं, पेरेंट्स से इंटरेक्शन रहता है, एरिया उनके कंट्रोल में, उनको फुल अथॉरिटी है और उनका कोई कंप्लाई नहीं करा तो हमें इंटीमेट करे, हम वहाँ पे कार्रवाई करेंगे। बट प्राइमरीली प्रिंसिपल ऑफ द स्कूल हैज टू डू इट, उसके ऑर्डर्स में निकाल रहा हूँ तो वो होगा। तो और इसके साथ पेरेंट्स ने कोऑपरेट किया, ऑटोमेटिकली ये हम काम अच्छी तरह से कर सकते हैं, ये जरूरी है। सर एक महत्वाचं लास्ट आठवड्यामध्ये मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला महिला बाल कल्याणचे सचिव, सगळे जेडपी सचिव, सीओ आणि कलेक्टर होते. त्यावेळेला CHR टेक होम रेसिपी जी योजना आहे त्या योजनेच्या मुलांना घरपोच आहार दिला जातो 0 ते 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांना. तर तो जनावरांनाही खाण्याच्या लायकीचा नाहीये आणि तुम्ही अशा पद्धतीने देता आहात, अशा पद्धतीचं स्टेटमेंट मुख्य सचिवांचं होतं आणि त्यामुळे तुमच्या विभागाचा निधी हा पशुसंवर्धनाला दिला पाहिजे आणि तुम्ही खूप केअरलेस होता असं स्टेटमेंट होतं. तर तुम्ही त्या THR संदर्भात काय ऍक्शन करणार? हे स्टेटमेंट मला माहित नाही, मी त्याच्यावर कमेंट करण्याचं काहीही कारण नाही आहे. बट माझ्या डिपार्टमेंटचा जो काही रोल आहे तो एवढाच आहे की सर्व प्रकारचे जे काही फूड आहे त्याचे टेस्टिंग करणं, त्याच्यामध्ये अंगणवाडीला जाण्याच्या फूडचं ते पण टेस्टिंग करतो, जे स्वस्त धान्य दुकान आहे ते करतो, त्याची इंटेन्सिटी आम्ही वाढवणार आहोत, सॅम्पल आणखी चांगल्या पद्धतीने वाढवणार आहोत आणि तिथे काही चुका असेल त्याच्यावर कारवाई करणार आहोत. अरे एक मिनिट, आता भरपूर वेळ झालाय, आणखी तुम्हाला याच्यावर थांबू का काही दुसरी जी महत्वाची चालेल त्याच्यावर काही बोलू? म्हणजे माझी इच्छा नव्हती पण तुम्ही प्रश्न नंतर विचारणार आता. हॉटेल जेव्हा कारवाई विचारते तुम्ही बोलला असता मग ती प्रश्न ती पण देतोय, पण ह्या दोन सेपरेट आहेत. सो देर फर्स्ट ही ऑर्डर आहे ती परमनंटली लॉंग टर्मची, आणि हॉटेलच्या बाबतीत जी HRE ऑर्डर काढली होती आपण त्याच्यानुसार पहिल्या 2 दिवसाच्यात आपल्याकडे माहिती आलेली आहे. त्याच्यानंतरची आपण जे कारवाई केलेल्या आहेत 1 आणि 2 जुलैला तर महाराष्ट्रभरामध्ये एकूण 154 हॉटेल रेस्टॉरंटवरती आपण व्हिजिट केलेले आहेत, 154 अक्रॉस महाराष्ट्र. त्याच्यापैकी 32
हॉटेल रेस्टॉरंटचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 3266 यांना इम्प्रुव्हमेंट नोटीस आपण दिलेली आहे. त्याचे डिटेल्स देईलच मी. त्याचबरोबर पान गुटखा, मसाला गुटखा विक्री याच्यावरती 13 व्यक्तींना अटक केलेली आहे गेल्या 2 दिवसामध्ये. 5 आस्थापना सील केलेल्या आहेत, 4 वाहनं जप्त केलेली आहेत. जवळजवळ 2,41,00,000 प्लस माल प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केलेला आहे. ह्या ज्या हॉटेलवरच्या कारवाया आहेत त्याच्यामध्ये ठाणे विभागात 10, नाशिक विभागात 10, पुणे विभागात 7, अमरावती विभागात 4, छत्रपती संभाजीनगर विभागात 1 इत्यादी निलंबनाच्या कारवाया झालेल्या आहेत. त्याचे नावं लिस्ट सगळी दिलेली आहे मी. अपेक्षित हे आहे की याच्यावरती लोकांनी सुद्धा आपण जिथं अन्न खातो ते व्यवस्थित आहे का, ते मानकाप्रमाणे आहे का हे बघणं अपेक्षित आहे. हॉटेल आहे तर तिथं पहिलं तर फसायचं लायसन्स किंवा लायसन्स आहे की नाही बघा. असेल तर अगदी ज्या मी HREच्या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी आहेत का ते बघा, जे आपल्याला दिसू शकतात. विभागनिहाय तुम्हाला जर हॉटेलच्या बाबतीतली माहिती दिली तर मुंबईमध्ये 17 म्हणजे बृहन्मुंबई या विभागामध्ये 2 जिल्हे जे येतात. 17 आपण हॉटेलला व्हिजिट किंवा इन्स्पेक्शन केले, 5 सुधारणा नोटीस दिल्या. कोकणामध्ये 23, 10 परवानगी निलंबन केले. पुण्यामध्ये 53, 25 सुधारणा नोटीस, 7 परवानगी निलंबित केले. नाशिकमध्ये 20 सुधारणा नोटीस, 7 निलंबन परवानगी 10. छत्रपती संभाजीनगर 4 आस्थापनांना व्हिजिट केली, 1 परवाना निलंबित केला. अमरावतीमध्ये 23 ठिकाणी व्हिजिट केल्या, 15 सुधारणा नोटीस दिल्या, 4 निलंबन केले. नागपूरमध्ये 14 सुधारणा नोटीस 10 आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर 154 व्हिजिट, 62 सुधारणा नोटीस, 32 लायसन्स सस्पेंड केलेले आहेत. आणि याच्यापेक्षाही मोठी कारवाई आजही चालू आहे आणि चालू राहणार आहे. मात्र आमचा फोकस सगळ्या सेक्टरवरती राहणार आहे. हॉटेल चालू झालं म्हणजे दूध कमी झालं किंवा प्रोहिबिटेड आयटम कमी झालं असं नाही. प्रोहिबिटेड आयटम कशाही परिस्थितीत आम्ही कमी करणार नाही. दूध आणि दुधाचे अन्नपदार्थ याच्यावरती खूप मोठा फोकस आहे. वेगवेगळे सेक्टर्स आहेत, त्या वेगवेगळ्या सेक्टरवरती कारवाई चालू आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळात डेफिनेटली दिसतील. आय थिंक नाही आता बस झालं, आपण खूप बोललो, माझा घसा दुखायला लागला. आपण नंतर भेटूया. चलो.